नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये BAMS साठी क्लोजिंग रँक काय जाणार आहे 2026 साठी ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण मागच्या इयरचा ट्रेंड बघितलेला आहे. मागच्या 2025 मध्ये कोणत्या रँकवरती कोणता विद्यार्थी कॅटेगरीमधला लास्ट रँक वरती सिलेक्ट झाला होता त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. सध्या मार्क आपण इथं घेतलेले नाही, कारण जेव्हापर्यंत टोटल सखोल विश्लेषण होत नाही पेपरचा तेव्हापर्यंत मार्क अंदाज लावणं थोडं कठीण आहे. तर कमीत कमी एक दिवस आपण त्याचा सखोल विश्लेषण करू की मार्क किती विद्यार्थ्यांना किती आलेले आहे, तेव्हा कुठेतरी जाऊन आपण एक्सपेक्टेड कट ऑफ सांगू शकतो मार्कनुसार BAMS चा. ठीक आहे, 2026 चा. त्याच्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सगळी नोटिफिकेशन नीट 2026च्या काउन्सिलिंग बद्दल येत राहील. ठीक आहे. अजून एक महत्वाची सूचना तुम्हाला ज्यांना माझ्याकडून पेड काउन्सिलिंग करायची असेल, कंप्लीट काउन्सिलिंग आपण करून देत असतो 5,000 रुपयामध्ये. सगळे डिटेलमध्ये सगळी काउन्सिलिंग होत असते याच्यामध्ये. स्टार्टिंग पासून रिझल्ट येईपासून तर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत आणि त्याच्यानंतर सुद्धा स्कॉलरशिप मिळेपर्यंत तुमची ही डिटेलमध्ये काउन्सिलिंग केली जात असते. त्यामध्ये काय काय आहे तर 5,000 रुपयामध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS, फिजिओथेरपी सगळ्यांची काउन्सिलिंग आपण सगळ्यांची लिस्ट प्रोव्हाइड करत असतो. 4 लिस्ट त्याच्यामध्ये असते. वैयक्तिक लिस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला देण्यात येत असते. पर्सनलाइज करिअर रोडमॅप जे पण तुमचं मार्क आहे त्याच्या मार्कनुसार परफेक्ट तुम्हाला काय राहील ते तुम्हाला इथं कळवण्यात येत असतं. त्याच्यासोबतच स्मार्ट सीट अलॉटमेंट, बेटर चॉईस, बेटर आउटकम म्हणजे परफेक्ट लिस्ट आपण इथं देत असतो. कॉलेज अँड कोर्स मॅचिंग म्हणजे कोणतं कॉलेज तुम्हाला एकदम बेटर राहील तुमच्या हिशोबानुसार, तुमच्या मार्कच्या हिशोबानुसार, टॉप वाईज प्रायोरिटी नुसार तुमचं ते केलं जातं. डाऊट सॉल्व्हिंग 24/7 होत असते. त्याच्यानंतर डॉक्युमेंट कोणते कोणते लागते, काय कसं डॉक्युमेंट लागतं, कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट कोणते लागत असतात ते सगळं तुम्हाला इथं सांगण्यात येत असतं. त्याच्यानंतर प्रायोरिटी स्टुडंट केअर इथं आपण देत असतो. 1 to 1 मेंटरशिप तुम्हाला सपोर्ट भेटत असतं. डायरेक्टली मी तुमच्यासोबत संवाद साधत असतो एकदम प्रॉपरपणे. त्याच्यानंतर कॉलेज लिस्ट डिपेंडिंग अपॉन युअर बजेट अँड प्रायोरिटी. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे. काय आहे की तुमची प्रायोरिटीनुसार आणि तुमच्या बजेटनुसार तुम्हाला कॉलेज चूज करून भेटत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रांच प्रिडिक्शन आणि गायडन्स स्कॉलरशिप ते तर तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्हाला सपोर्ट भेटत असतं. जर का तुम्हाला ऑनलाईन करायची आहे तर तुम्ही 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. अथवा तुम्हाला डायरेक्टली जर का व्हिजिटला भेट द्यायचं आहे तर तुम्ही माडा कॉलनी भोकरदन इथं व्हिजिट करू शकता. ठीक आहे. माडा कॉलनी भोकरदन जालना. ओके. आता याच्यानंतरची गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये काय चर्चा करणार आहोत की एक साधारणपणे कट ऑफ किती जाऊ शकतो 2026 चा क्लोजिंग रँक आहे ही. जर का याच्या आत जर का तुमची रँक येत असेल तर कुठे ना कुठं तुम्ही शेवटपर्यंत राऊंड पर्यंत थांबलात तर तुमचा नंबर लागू शकतो. पण आता रँक आलेली आहे का तर नाही. आता फक्त आपले मार्क्स आपल्याला माहिती पडलेले आहे. मार्क सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट केले नसेल तर जेव्हापर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांचे मार्क कॅल्क्युलेट होत नाही तेव्हापर्यंत हे सांगणं कठीण आहे. पण एक रँक तुम्हाला सांगून देऊ इच्छितो मी की किती रँक तुम्हाला लागत असते. तर ओपन कॅटेगरी मधून असाल ऑल इंडिया रँक वरती सगळं चालत असतंय. कशावरून चालत असतं तर ऑल इंडिया रँक वरती. ओके. एक मिनिट. हा, ऑल इंडिया रँक वर हा ऑल इंडिया रँक वरती हे सगळं चालत असतो. ऑल इंडिया रँक. आता ऑल इंडिया रँक काय आहे तर 21,80,000 विद्यार्थ्यांनी काय दिलेली आहे यावर्षी एक्झाम दिलेली आहे. परफेक्ट डाटा सांगत आहे मी, JNT ने सांगितलेलं आहे. तर 21,80,000 मध्ये तुमचा नंबर किती आहे म्हणजे तुम्ही कोणत्या रँक वरती आहे, तुमचं मेरिट काय आहे, त्याला आपण ऑल इंडिया रँक असं म्हणतो. म्हणजे ऑल इंडियामध्ये तुम्ही कोणत्या नंबरवरती आहे त्याला आपण ऑल इंडिया रँक असं म्हणू शकतो. तर मागच्या वर्षी 2025 मध्ये आपण स्वतः काउन्सिलिंग केलेली होती. लास्ट राऊंडचा कट ऑफ मी तुम्हाला सांगत आहे. कशाचा? लास्ट राऊंडचा. तर ओपन कॅटेगरीसाठी 4,88,512 ऑल इंडिया रँक वरती BAMS क्लोज झालं होतं महाराष्ट्रामध्ये. 4,88,512. याच्या आत जर का तुमची रँक असेल तर कुठं ना कुठं तुमचे खूप जास्त चान्सेस बनत आहे की यावर्षी तुम्हाला BAMS मिळणार म्हणजे मिळणार. परंतु तुम्हाला काउन्सिलिंग एकदम परफेक्ट करावी लागेल. खूप सारे विद्यार्थी असे पण होते ज्यांची ऑल इंडिया रँक 4,23,000 होती. पण त्यांना कॉलेज भेटला नाही कारण त्यांनी चूक केली होती. कशामध्ये? तर कॅप राऊंड मध्ये. ठीक आहे. कारण ही जी प्रोसेस असते नीट काउन्सिलिंगची जी पण महाराष्ट्र असेल, कारण 3-4 काउन्सिलिंग एक सोबत चालत असते आणि त्याच्यामध्ये काय होत असतं की तुम्ही कन्फ्यूज होऊन जातात. तर तुम्हाला इथं सल्ला
असणं अत्यंत गरजेचं आहे एखाद्या एक्सपर्टचं. ठीक आहे. त्याच्यानंतर ओबीसीचा विचार केला आपण तर 4,93,212 या ऑल इंडिया रँकवरती क्लोज झाले होते. व्हीजीआयचा विचार केला आपण तर 4,95,231. ठीक आहे. त्याच्यानंतर एनटीबीचा विचार केला तर 5,12,323. हे काय सांगत आहे मी? ऑल इंडिया रँक. म्हणजे या ऑल इंडिया रँकच्या आज जर का आपली 5,12,323 एखाद्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक आलेली आहे आणि तो एनटीबी मधला आहे, तर त्याचे खूप जास्त चान्सेस आहे की त्याला बीएएमएस भेटेल, पण त्याला एकदम शांतपणे थांबावं लागेल शेवटपर्यंत. हे सांगणं अत्यंत गरजेचं. म्हणजे याच्यामध्ये काय असतं ना, खूप जास्त गरजेचं असतं की एक प्रॉपर गायडन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर तुम्ही डायरेक्टली 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा अथवा माडा कॉलनी भोकरदन इथं व्हिजिट करा एकदा तरी. त्याच्यानंतर एनटीसीचा विचार केला आपण 4,97,493 ऑल इंडिया रँकवरती क्लोज झालं होतं. एनटीडीचा विचार केला 4,98,555. एससीचं 5,14,532. ठीक आहे. याच्या आत जर का तुमची रँक आली तर तुम्हाला खूप जास्त चान्सेस आहे की तुम्हाला कॉलेजमध्ये नंबर अलॉट होईल बीएमएसच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एसटीची गोष्ट केली तर 6,78,542 असं ऑल इंडिया रँक वरती क्लोज झालेला आहे. एससीबीसीचं 5,23,787. ही ऑल इंडिया रँक होती. लवकरच आपण मार्कनुसार सुद्धा एक 2-3 दिवसाच्या आतात उद्या परवापर्यंत आपण मार्कनुसार सुद्धा काय करणार आहोत, तर मार्कनुसार सुद्धा आपण बीएएमएस, एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, बीओएमएस सगळ्यांचं कट ऑफ जाहीर करणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच गरजू विद्यार्थ्यांसोबत चॅनलला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.